नमस्कार, मी माधुरी वैद्य. नमस्कार, मी उमेश चव्हाण. उमेशजी, मागच्या अध्यायात तुम्ही गुणत्रय विभाग योग आम्हाला त्याचे श्लोक आणि अर्थ या मार्फत चांगल्या रीतीने समजावलं आणि त्याआधी आपण भक्तियोग, पुरुषोत्तम योग, तसंच दैवासुर संपद्विभाग योग हे 3 अध्यायसुद्धा पाहिले होते. गुणत्रय विभागामध्ये भगवंतांनी मृत्यूसमयी ज्या गुणामध्ये मनुष्य स्थित असतो त्या गुणाप्रमाणे त्याला गती प्राप्त होते हे आपल्याला श्लोकांद्वारे समजावून सांगितलं होतं. पण वस्तुतः पुष्कळ वेळा मनुष्य हा रजोगुणात जास्त करून स्थित राहतो. पण काही लोक अशीही असतात की ज्यांचा झुकाव हा सत्वगुणाकडे होतो आणि काही व्यक्ती अशाही असतात की ज्यांचा झुकाव तमोगुणाकडे होतो. याबद्दलची 2 उदाहरणं तर आपण नक्कीच देऊ शकतो. मोठे उद्योगपती श्री रतन टाटा, आपल्याला सगळ्यांना त्यांचं नाव तर माहीतच आहे. त्यांनी उद्योग करून भरपूर पैसा कमावला, पण त्याचप्रमाणे दानधर्मही भरपूर केला. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हॉस्पिटल उभारलं, लहान प्राण्यांसाठी सुद्धा हॉस्पिटल उभारलं. आणि एवढंच नाही तर जे तरुण उद्योग करू इच्छितात, आपलं स्टार्टअप सुरू करू इच्छितात, पण ज्यांच्याकडे पैसा नाही, अशा तरुणांना सुद्धा त्यांनी प्रेरणा देणारं काम त्यांना अर्थसहाय्य करून केलं. आणि म्हणूनच की काय, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र उद्योग भवनाला त्यांचं नाव दिलं आहे. आणि 2024 साली जो उद्योग रत्न पुरस्कार देण्याची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली, त्याचे पहिले मानकरी श्री रतन टाटाच होते. पण आता 2025चा पुरस्कार मात्र श्री रतन टाटा यांच्या नावाने दिला जाणार आहे. इतकंच नाही तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार जो आपल्या देशामध्ये आहे, त्या पुरस्कारासाठी त्यांनी रतन टाटा यांच्या नावाची शिफारस केली आहे. आणि अगदी त्या उलट श्री विजय माल्या हे सुद्धा एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी उद्योगामधनं भरपूर पैसा मिळवला आहे, पण दानधर्म तर सोडाच, त्यांनी आपल्या देशातल्या बँकांनाच लुटलं आणि ते म्हणजे लोन काढलं आणि त्याची परतफेड न करता ते परदेशात पळून गेले. शेवटी सरकारने त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आणि त्या जप्तीचा त्यांनी लिलाव केला. अगदी आठवड्याभरापूर्वीच आपल्या केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी सांगितलं की त्या लिलावांमधनं सरकारला 14,000 करोड पेक्षाही जास्त रक्कम मिळाली. तर असे हे श्री विजय माल्या, त्यांची मात्र अपकीर्ती झाली आणि तमोगुणाकडे झुकाव झाल्यामुळे त्यांनी स्वतःचा नाश तर करून घेतलाच, पण देशाचाही संपत्तीचा नाश ते करू पाहत होते. आज आपण आम्हाला श्रद्धात्रय विभाग योग या अध्यायाबद्दल सांगणार आहात. आता पुढे तिथेही श्रद्धा 3 प्रकारच्या आहेत, तप 3 प्रकारचं, दान 3 प्रकारचं, आहार 3 प्रकारचा, यज्ञसुद्धा 3 प्रकारचे, आणि मग आनंद हेही 3 प्रकारचे आहेत. बरोबर. आणि त्याचे परिणाम काय हे सुद्धा तुम्ही आम्हाला त्याबद्दलचे श्लोक आणि त्याच्या अर्थांमधून सांगणार. बरोबर. नमस्कार. ताईंनी अतिशय योग्यच सांगितलं. आता या श्रद्धात्रय विभाग योगामध्ये आपण 1 ते 10 पर्यंतचे श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या 16व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची जी द्वारं आहेत ती आत्म्याचा नाश करणारी आहेत आणि यात तिन्हीचा त्याग केला पाहिजे. त्याचप्रमाणे पुढे म्हणतात की जो शास्त्रांचे नियम न पाळता स्वतःच्या मनाप्रमाणे वागत जातो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती देखील प्राप्त होत नाही. पुढे ते म्हणतात
म्हणजे याच श्लोकाचा आधार घेऊन अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना या 17व्या अध्यायामध्ये प्रश्न केलेला आहे. तो म्हणतात की जो शास्त्रांचे नियम पालन न करता किंवा स्वतःच्या धारणेप्रमाणे जो श्रद्धेने पूजन करतात देवदेवतांची, त्यांची अवस्था काय असते? ते सात्विक आहेत का राजसिक आहेत की तामसिक आहेत? तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतीदाम शृणु. ते म्हणतात की मनुष्याची, देहधारी मनुष्याची म्हणजे प्राकृतिक गुणांनुसार असलेली जी श्रद्धा असते ती तीन प्रकारची असते. सात्विकी, राजसी किंवा तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. त्याचबरोबर ज्याची जशी श्रद्धा, ज्याची जशी वृत्ती असते तशी ती व्यक्ती म्हणजे नर किंवा नारी घडत जाते. पुढे म्हणतात की यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसा प्रेतान भूतगणांशाने यजंते तामसा जना. ते म्हणतात की सात्विक मनुष्य देवतांची पूजा करतो, राजसिक मनुष्य जो असतो तो यक्ष आणि राक्षसांची पूजा करत असतो, आणि तामसिक जो असतो तो भूत आणि प्रेतांची पूजा करत असतो. तामसिक श्रद्धेने युक्त असलेला व्यक्ती जो असतो तो शास्त्रांच्या विरोधात जाऊन, शास्त्रविधींच्या विरोधात जाऊन कठोर तपस्या करत असतो. असे जे व्यक्ती असतात ते दांभी असतात, कामी असतात किंवा आसक्तीने ग्रस्त असतात, आणि किंवा स्वतःच्या बलाचा अभिमान त्यांच्याकडे असतो. आणि असे व्यक्ती शरीरांतर्गत म्हणजे शरीरामध्ये असलेल्या परमेश्वराचा द्वेष करत असतात किंवा त्याला कष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा अज्ञानी व्यक्तींना भगवान श्रीकृष्णांनी आसुरी प्रवृत्तीचा सांगितलेला आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण 7व्या श्लोकामध्ये म्हणतात की आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय यज्ञस्तपस तथा दानम तेषां भेदमिमं शृणु. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आवडणारा जो आहार असतो तो प्राकृतिक गुणांनुसार, प्रकृतीच्या 3 गुणांनुसार वेगवेगळा असू शकतो. त्याचप्रमाणे यज्ञ, तप आणि दान देखील 3 प्रकारचे आहेत. आता आपण सात्विक आहाराबद्दल जाणून घेऊया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. जो आहार आयुष्य देतो, आरोग्य वाढवतो, जो बल, बुद्धी आणि प्रीती किंवा सुख प्रदान करतो, त्या आहाराला सात्विक आहार असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात की कट्वम्ल लवणात तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्षविदायन आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदा. जो आहार कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क किंवा जळजळ करणारा जो आहार असतो त्याला भगवान श्रीकृष्णांनी राजसिक आहार असं म्हटलेलं आहे. असा जो आहार असतो तो शोक किंवा दुःख उत्पन्न करत असतो. त्याचप्रमाणे आजार किंवा रोगाला तो निमंत्रण देतो. आणि तामसिक आहाराबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यात यामम गतरसम पूती पर्युषितम चयत उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम. म्हणजे जो रस नसलेला किंवा कच्चा किंवा दुर्गंधीयुक्त किंवा नासलेला किंवा शिळा, त्याचप्रमाणे उष्ट किंवा जो अपवित्र आहार असतो त्याला भगवान श्रीकृष्णांनी तामसिक आहार असं म्हटलेलं आहे. आता या पुढील भागामध्ये आपण यज्ञ, तप आणि दान, त्याचबरोबर ओम तत्सत या 3 शब्दांबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. खूप छान उमेशजी. मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. नमस्कार. नमस्कार.